गुड मॉर्निंग गाईज, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि स्वामीला म्हणजे एक पप्पी देते, त्यांनी मला पप्पी नाही दिली, मम्मीच त्याची पप्पी घेतली मस्तपैकी सकाळी सकाळी. आणि आईने नाश्ता केला होता हा शेवयांचा, तो पण मस्तपैकी खाल्ला. स्वामीला भूक लागली होती, मग त्याला पण आहे ना मस्तपैकी अशी खिमटी वगैरे बनवून दिली. तोपर्यंत आईने त्याला खिमटी भरवली. तोपर्यंत मी आमच्या सगळ्यांसाठी चहा असा बनवला, मस्तपैकी चहा वगैरे पियालो. आणि या सॅटर्डे होत्या, अंशला सुट्टी होती, मग मी लादी वगैरे पुसायला घेतली, कारण तोपर्यंत दोघं पण खेळत होते. मग अशी मस्तपैकी पटपट लादी वगैरे पुसून घेतली. आज सॅटर्डे होता, अंश घरी होता, मग त्या दोघांना पण एकत्रच अंघोळ करायची होती. अंश बोललेला आम्ही स्वामी एकत्रच अंघोळ करणार. स्वामीला जास्त करून पाण्याबरोबर खेळायला भरपूर आवडतं आणि अंश त्याला भरपूर त्रास देत होता. असा स्वामी आहे ना त्या पाणीला पकडायला बघतो की मी पाणी हातात घेतो, पाणी पकडतो, पण त्याला काही जमत नव्हतं. मग तो इरिटेट झाला होता पूर्णपणे. आणि अंश बोलत होता की मम्मा स्वामीला दात आले तर त्याला ब्रश करूया म्हणून. तर त्याला मी बोलली तुझा ब्रश येतो, त्याला आपल्याला नवीन ब्रश घ्यावा लागेल, मग तू त्याचा ब्रश कर म्हणून. मग त्याने त्याचा नाकाला लागला होता, मग ते पुसलं वगैरे मस्तपैकी. मग दोघांना पण सेम आज आहे ना मॅचिंग झालेला कलर त्यांचा टी शर्टचा. मग एकदम एकमेकांवर प्रेम केला. पप्पा आहे ना स्वामीला खाली घेऊन गेले होते थोडा वेळ फिरायला घेऊन. तोपर्यंत आहे ना आम्ही जेवणाची वगैरे तयार करून घेतली. आईने इकडे भाकरी करून घेतल्या होत्या, भाजी आणि भाकरी. तोपर्यंत मी त्यांना सर्व शॉपिंग वगैरे करून दिलं. नंतर अंशला आज पिझ्झा खायचा होता घरगुती, मग त्याच्यासाठी मी असं चपातीचा एक पिझ्झा बनवून दिला होता. आणि आज सॅटर्डे होता, मग पप्पांचा पण उपवास होता. स्वामीसाठी ही मस्तपैकी आलू टिक्की बनवली होती मी, पण पप्पांचा उपवास होता म्हणून त्यांच्यासाठी अशी मस्तपैकी आहे ना खिचडी वगैरे बनवली होती. आईने खिचडी मला असं टाकून वगैरे सर्व दिलं होतं कढईमध्ये, फक्त मला बोलले की लक्ष दे म्हणून थोडंसं. आणि पप्पांना आहे ना शेंगदाण्याची आमटी आवडते म्हणून आईने तीसुद्धा बनवून ठेवली होती. मग मी त्यांना आहे ना जेवायला वगैरे वाढलं मस्तपैकी. दुपारी आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं, मस्त आंबा वगैरे खाल्ला. दुपारचं सर्व भांडी वगैरे ना किचन वगैरे खूप पसारा झालेला, तो आहे ना मी ऑलरेडी अर्धी भांडी आधी घासून ठेवलेली होती. नंतर फक्त किचन वाटा वगैरे मी पुसून घेतला होता आणि सर्व किचन उरकून घेतलं होतं. नंतर बेडरूममध्ये बघितलं तर खूप सारा पसारा केलेला होता अंशने खेळून वगैरे. मग मस्त आहे ना आज बेडशीट वगैरे पण सर्व चेंज करून टाकलं, मस्त असं क्लीन करून टाकलं बेडरूम. नंतर मी मार्केटमध्ये खाली गेली होती ना, तर मी थोडी शॉपिंग वगैरे केली होती माझ्यासाठी. तर हा ना व्हाईट कलरचा कुर्ता मला आवडला होता, तो खूप छान आहे, कॉटनचा वगैरे आहे, पण थोडासा मला लूज होतो आहे. ठीक आहे, पण मी अल्टर वगैरे करून आहे ना घालेल, कारण मला हा खूप आवडला. असा पॅटर्न माझ्याकडे नव्हता, तर मी हा एक घेतला. जो सेकंड घेतला आहे ना तो एकदम फिटिंगला वगैरे आहे ना परफेक्ट बसला आहे. जो मी तिसरा घेतला तो मी आधी दुसरा घेतला होता, त्यात पण तुम्हाला फिटिंगला नाही बसला. मग मी तिकडे जाऊन चेंज केला जाऊन त्याच्याकडे. आणि हा मला आहे ना पर्पल कलरचा घेऊन आली. हा फिटिंगला वगैरे एकदम परफेक्ट बसला, फक्त व्हाईटवाला थोडासा नाही व्यवस्थित बसला. आणि दुपारी आहे ना भरपूरच कंटाळा आलेला, मग ऊन पण खूप असतं इकडे, त्यामुळे आहे ना मस्त AC वगैरे लावून थोडा वेळ ना स्वामीने दुपारी झोपला होता. अंश झोपला नव्हता. मग मस्त तो मला आहे ना 6 वाजता बोलला मला भेळ खायची आहे मग त्याला मी अशी मस्तपैकी भेळ बनवून दिली. चहा वगैरे आम्ही सर्वजणांनी घेतला. मग मी जेवणाची तयारी करून घेतली, कुकर वगैरे लावला, दूध तापवत ठेवलं. आणि ना आज मटकीची भाजी होती, चपाती आणि डाळ भात होता, म्हणून सर्व शॉपिंग वगैरे करून घेतलं. आणि विचार केला की पटकन स्वामी खाली गेला होता तोपर्यंत फोडणी वगैरे घालून घेते. डाळीला मस्तपैकी फोडणी घातली होती आणि भाजी पण आहे ना बनवायला टाकली होती. तोपर्यंत स्वामीने वरती आलेला होता फिरून वगैरे. फक्त आता चपात्या बाकी होत्या, मग चपात्या वगैरे आम्ही सर्व करून घेतल्या. मग आहे ना मस्तपैकी ना किचन वगैरे आवरून वगैरे घेतलं, कारण किचनवरती ना जेवण बनवताना खूप सारा पसारा होतो, किती पण आपण आवडलं तरीही काही होत नाही. मग असं मस्त एकदम क्लीन करून घेतलेलं किचन. आणि रात्री थोडंसं आहे ना 10:30 वाजता आहे ना मस्तपैकी आहे ना अंश बाहेर असं ह्यांच्यावर खेळत होता आणि ते खूप मस्त एन्जॉय करत होते. तर आज पुरतं एवढंच. थँक्यू.